की शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरी. दुसऱ्याच्या घरात, आहे की नाही? हो. म्हणजे कुणालाही वाटतं सगळं छान व्हावं, गडकिल्ले स्वच्छ व्हावे, पण ते आमच्या पोरांनी कशाला करायला पाहिजे? दुसऱ्याचं पोरग दुसऱ्या. करेल. मग तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमचा हा विचार सांगितला तेव्हा तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? सुरुवात ज्यावेळी मी केली गडकिल्ल्यांसाठी मला घरातून थोडासा विरोध झाला. वाटलंच मला. पण ज्यावेळी बाहेरून लोकांनी कौतुक केलं की तुमची मुलगी खूप छान काम करते, त्यावेळी त्यांना जो अभिमान वाटला ना, तर आज ते मला विचारतही नाहीये की तू कुठे चाललीस आणि कुणासोबत चालले. एवढा विश्वास त्यांचा मी कमवलाय किती ते छान, ह्या एका गोष्टीमुळे, फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांमुळे. किती छान. आणि मला ही गोष्ट सांगायला आवडेल की दुर्ग संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या संस्थांमध्ये मी एकमेव अशी मुलगी आहे जी संस्थापक अध्यक्ष आहे एका संस्थेची. आम्हाला अभिमान आहे. चला काय करूया आता ह्याच्यात? आता आपण ह्याच्यात जिरी मोहरीची फोडणी देऊया. घ्या. मोहरी घातली, आता जिरे. आता आपण लसूण घालूयात. घाला घाला. लसूण तर पाहिजेच ना, हो. जरा असा. आणि त्यामध्ये कांदा कांदा टाकूयात. मस्त. आता हे परतून घ्यायचं ना? हो. मिरची आत्ताच घालायची आहे का? नाही, आधी आपण लालसर कांदा परतून घेऊयात आणि मग मिरची. बरं. एक मला विचारायचंय, एक उत्सुकता म्हणून. हा. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधली माणसं एकमेकांना भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतात? जय शिवराय जय म्हणतात शिवराय. का जय भवानी जय शिवाजी म्हणतात? जय शिवराय. जसं की फोन आल्यानंतर सुद्धा सगळ्यात पहिलं त्यांचं वाक्य असतं जय जय शिवराय. शिवराय. अरे वा. मग हे करतानाच काही ठराविक हातवार आहे? नमस्कार म्हणजे कसं करतात? नाही, असं काही नाही, पण हँडशेक फार कोणी करत नाही, नमस्कारच करतात की जय शिवराय. जय आणि शिवराय. ह्याच्यात सगळ्यात चांगला मुद्दा असा आहे की ज्यावेळी पण गडावरती एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, समोरून एखाद्या मुलीला त्यांनी जय शिवराय केलं की आपसुक त्याच्या तोंडातनं ताई हा शब्द निघतो की अरे, जय शिवराय ताई. किती छान. वा वा वा. कांदा तांबूस तपकिरी झालेला आहे. पुढे काय? आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूयात. घाला. बाजूला घेऊयात. हो, बाजूला घ्यायचं का? तेल लागेल आपल्याला. तेल लागेल थोडं. ठीक आहे आता ना? मिरची आपण परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात. वा वा. घाला हळद. लाल तिखट. थोडस लाल तिखट टाकूयात आपण. झणझणीत होतं की हो. मस्त. कांद्यासह मिक्स करू का? हो. आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कुड्याची फुलं टाकणार आहोत. वा. जी आपण मगाशी उकळून घेतली ती. आणि त्यातलं पाणी आपण काढून घेतलं, काढून घे. बरोबर? कुड्याच्या फुलांची भाजी खायची कशा बरोबर? ही भाजी आपण चपाती सोबतही खाऊ शकतो, भाकरी सोबतही खाऊ शकतो. चला काय करूया आता ह्याच्यात? खोबरं घालूया. घालूयात. क्या बात है. हिला फक्त भाजी समजू नका. रायगडाच्या पायथ्याशी जी माती आहे त्या मातीतला हा पदार्थ आहे कुडाच्या फुलांची भाजी. या मातीमध्ये काय आहे हे कुठल्याच मराठी माणसाला मी वेगळं सांगायला नको. फूल जरी नाजूक असलं तरी संवर्धन करणारी माती ही फार पक्की आहे, तगडी आहे, संस्कारांची आहे. त्याच्यामुळे याच्यात फक्त चव नाहीये, याच्यामध्ये एक विचार आहे आणि एक परंपरा आहे. बरोबर ना? नक्कीच. वा वा वा. फारच सुरेख. आता आपण याच्यात मीठ घालूया. आपण थोडस बेतानी घालू, कारण मग अशी हो, फुलं उकळून फुलं घेताना आपण उकळून वापरलं होतं. मीठ घालू आणि परत एकदा खोबरं घालून जरा छान मिक्स करून घेऊ. बरोबर ना? हो. मस्त. अप्रतिम. वर्षा मॅडम, तुमचं गाव कोणतं? मी राजगुरुनगर पासून 10 किलोमीटर चास कमांड म्हणून गाव आहे, त्या चास कमान गावात म्हणून मी तुमचं आडनाव चासकर आहे का? हो. बर. तुमच्या गावातल्या महिलांसाठी सुद्धा तुम्ही काय काय करत असता असं आम्ही ऐकलंय. ती एक संकल्पना आहे स्टार्टअप सखी या नावाने. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागात दर 2 घरामागे एक अशी महिला आहे की ती व्यवसाय करते, बरोबर. पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. ते म्हणतात ना, सगळी सोंग करता येतात पण भांडवल आणि पैशाचं भांडवलाचं सोंग नाही करता येत करतायत. नाही. बरोबर. तर त्या एका गोष्टीचा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा विचार केला, ज्याची कन्सेप्टला नाव आम्ही दिलं स्टार्टअप सखी. स्टार्टअप सखी. पण मला एक सांगा की कुठल्याही व्यवसायासाठी, स्टार्टअप साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, तो स्टार्टअप करण्याची जिद्द हवी. त्याच्या मागचा जो काही ड्रॉबॅक आहे तो सहन करण्याची देखील तुमच्यात कॅपॅसिटी पाहिजे. अगदी बरोबर आहे. स्टार्टअप करण्यासाठी महत्वाची असते जिद्द, आणि जिद्दीला पाठबळ मिळतं ते भांडवलाने. मला वाटतं आता आपण कुडाच्या, आई ग काय सुंदर झाली. वा वा. कुडाच्या फुलांची भाजी अतिशय सुंदर झालेली आहे. खवय्यांनो,
आजचा दिवस आहे खास आणि पदार्थ आहे त्याहून खास, कारण या पदार्थाला रायगडाच्या मातीचा सुगंध आहे. फुलं जरी नाजूक असली तरी या मातीमधला जिथून ही फुलं आलेली आहेत तो विचार कणखर आहे, तगडा आहे आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे हा पदार्थही खास आहे, आजचा दिवसही खास आहे. पटकन येऊन घ्या कुडाच्या फुलांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कुड्याच्या फुलांची भाजी, 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कुड्याची ताजी फुलं 1 मोठी वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, हिरवी मिरची 4 ते 5, मोहरी अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, ओलं खोबरं आवडीनुसार, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कढईत 2 ग्लास पाणी घाला. पाणी गरम झालं की त्यात कुड्याची ताजी फुलं आणि मीठ घालून उकळून घ्या. फुलं उकळली की एका बाउलमध्ये ती गाळून घ्या. आता एका कढईत तेल घाला. त्यात मोहरी, जिरे, बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून परतून घ्या. आता त्याच कढईच्या एका बाजूला हिरव्या मिरच्या तेलावर परतून घ्या. त्यात हळद, लाल तिखट घालून परतून घ्या. आता कढईतील सर्व मिश्रण एकजीव करून परतून घ्या. नंतर त्यात उकळून घेतलेली कुड्याची फुलं घालून मिश्रण परतून घ्या. शेवटी मीठ आणि ओलं खोबरं घालून भाजी एकजीव करून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. कुड्याच्या फुलांची भाजी तयार. कुडाच्या फुलांची भाजी चाखण्यासाठी मी आता उत्सुक आहे. अप्रतिम झालेली असणार. हा घ्या 1 चमचा तुम्हाला, हा 1 चमचा मला. आपण थोडी थोडी चाखून बघूया, चालेल ना? हो. सुंदर, अप्रतिम, हम्म. अस्सल रानाचा सुगंध आहे तिला आणि चव पण तशीच. आणि तुमच्या हाताचा झटका, आहा. आजच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी तुम्ही इथे आलात, आम्हाला फार छान वाटलं. आणि मला नेहमी असं वाटतं की सल्ला देण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी स्वतः काहीतरी केलेलं असतं. तुम्ही गड संवर्धनाच्या कामाला, गड स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे, म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या तरुणींनी आत्ता काय केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, वारसा पुढे नेण्यासाठी? पहिले तर सगळ्या तरुणांनी महाराजांचे विचार घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होतं ना की आपण फक्त महाराजांचा जयघोष करतो, सगळ्यांना मनात महाराज कळतात पण डोक्यात कळत नाही. तर ते डोक्यात जाणं फार गरजेचं आहे. नुकतीच आपण नसरापूरला झालेली एक दुर्घटना बघितली, तर त्यावरून महाराजांचं जे एक तत्व आहे, परस्त्री माते समान, हे प्रत्येकाने आत्मसात केलं ना तर आज महाराष्ट्रामध्ये आपण अशा घटना ऐकू पण शकत नाही, असं मला वाटतं. वा, फार छान. माझी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. मला वर्षाजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ता जर तुम्हाला महाराजांशी बोलता आलं तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी त्यांना निश्चितच सांगेल की जो एक कायदा आता महाराष्ट्रात लागू होत नाहीये की बलात्कारांचा चौरंगा झाला पाहिजे, जो महाराजांच्या काळात होता, तर तो कायदा आज लागू करण्यासाठी मी निश्चित त्यांना सांगेन. वा, फार छान. तुमच्या या विचारांना फार मनापासून सलाम आणि शुभेच्छा. तुम्ही असंच काम करत राहा आणि हळूहळू हा अवेअरनेस आहे, ही भावना आहे, ही श्रद्धा आहे, तीव्रतेने सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळा महाराष्ट्र छान होईल, स्वच्छ होईल. तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी प्रेमाची भेटवस्तू, हे तुमच्यासाठी. धन्यवाद. तुमच्या कामाला फार मनापासून शुभेच्छा. असंच काम करत राहा. ह्या कार्यामध्ये हजारो, लाखो, करोडो हात येऊ द्या, जे तुम्हाला जॉईन होऊ द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नक्की नेऊया. जय शिवराय. खूप मनापासून थँक्यू. जय शिवराय. खवय्यांनो, आज आहे शिवराज्याभिषेक दिन. आजच्या दिवशी आपण एका महाराष्ट्रातल्या अशा कन्येला भेटलो जिने स्वच्छतेचा वारसा पुढे नेण्याचा विडा उचललेला आहे. अशा अनेक महिलांना, पुरुषांना आपण साथ देऊया, सगळे गड किल्ले स्वच्छ करूया आणि महाराष्ट्राची आन बान शान कायम ठेवूया. आजच्या भागामध्ये तुम्हाला करतो टाटा, पण पुढच्या भागात आवर्जून भेटा. झी मराठीवरच्या आपल्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.